नमस्कार, न्यूज अनकट मध्ये आपलं स्वागत करतेय। या बातमीपत्रात आढावा घेणार आहोत टॉप 10 घडामोडींचा। आम आदमी पक्षाच्या आणखी एका बड्या नेत्याला ईडीने मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात अटक केली आहे। वक्फ मालमत्तेशी संबंधित एका प्रकरणात दिल्लीतील ओखला मतदारसंघातील पक्षाचे आमदार अमानतुल्ला खान यांना अटक करण्यात आली आहे। सकाळी 11:30 वाजल्यापासून ईडी त्यांची चौकशी करत होती। तसेच काही दिवसांपूर्वी खान यांच्या घरावरही ईडीने छापेमारी केली। त्यावेळी ईडीने सांगितले होते की छापेमारी दरम्यान अनेक महत्त्वाचे साहित्य जप्त करण्यात आले होते, जे मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात त्यांची भूमिका दर्शवते आणि आता त्यांना ईडी कडून अटक करण्यात आली आहे। रायगड लोकसभेत महाविकास आघाडीचे उमेदवार अनंत गीते यांची कोंडी करण्यासाठी विरोधकांनी दुसऱ्या 2 अनंत गीते नावाच्या व्यक्तींचा उमेदवारी अर्ज भरलाय। त्यामुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून उभे असलेले अनंत गंगाराम गीते यांच्या मताचं विभाजन होण्याची शक्यता निर्माण झाली आहे। तर विरोधक नावावरच थांबले नसून अनंत गंगाराम गीते यांचे अधिकृत चिन्ह असलेल्या मशालप्रमाणे दिसणाऱ्या इतर चिन्ह मिळवण्याची धडपड सुद्धा ते करतायत। रायगड लोकसभा मतदारसंघातून तिकीट मिळवण्यासाठी शेकापमधून भाजपमध्ये गेलेले धैर्यशील पाटील रायगडची लोकसभेची उमेदवारी मिळेल या आशेकडे डोळे लावून बसले होते। मात्र भाजपसह पाटील यांच्या भ्रमाचा भोपळा सुनील तटकरे यांच्या जाहीर झालेल्या उमेदवारीनंतर फुटला असून तटकरे यांनी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना हाताशी घेऊन आपल्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब केलाय। त्यामुळे धैर्यशील पाटील यांना तटकरे यांच्या प्रचारासाठी मैदानात उतरावं लागणार आहे। त्यामुळे शेकापमधून भाजपमध्ये गेलेल्या पाटील यांचं पुढे भविष्य काय असा प्रश्न निर्माण झाला। सोयगाव तालुक्यातील सावरखेडा पांढरी या गावात महिलांना रोज हंडाभर पाण्यासाठी 1.5 ते 2 किलोमीटर पायपीट करून 200 फुटाच्या दरीमध्ये खाली उतरून पाण्यासाठी जीवघेणी कसरत करावी लागते, जे पाणी पिण्यायोग्यही नाहीये। याचीच दखल घेत काल सोयगाव तहसीलदार यांच्या आदेशानुसार नायब तहसीलदार, ग्रामसेवक आणि सरपंच यांनी सावरखेडा येथे जाऊन ग्रामस्थांच्या समस्या जाणून घेतल्या आणि पंचनामा काढला। आता या पंचनाम्याचा विचार करत प्रशासन सावरखेडा पंढरी येथील गावकऱ्यांच्या समस्या सोडवतंय का हे पाहण्यासारखं आहे। शिवसागर जलाशयात वादळी वाऱ्यामुळे स्पीड बोटसह 1 जण बुडाल्याची घटना घडली आहे। कोयना धरण शिवसागर जलाशयाच्या नदीपात्रात जोरदार वादळी वारं सुटलं होतं। यावेळी तापोळाकडून बामणोली येथे कडेल असलेली स्पीड बोट टेटली गावानजीकच्या स्मशानभूमी समोरील नदीपात्रात आल्यावर जोरदार वाऱ्यामुळे बुडाली असून 1 जण बोटीसह बुडालाय, तर 2 जण पोहून बाहेर निघाले। सदरची बोट ही पुलांचा सर्वे करणाऱ्या लोकांची असून या बोटीची शोध मोहीम सुरू आहे। बीड जिल्ह्यातील उमापूर, महाड टाकळी आणि खळेगाव येथील विविध भागातील देशी विदेशी दारू जप्त करण्यात आली आहे। सदर देशी विदेशी दारूची विक्री आणि वाहतूक करणाऱ्यांवर जगलांबा पोलिसांनी कारवाई करत लाखोंचा मुद्देमाल जप्त केलाय। सोयगाव तालुक्यात 3 ठिकाणी घरफोड्या करणारा चोर अखेर पोलिसांच्या ताब्यात आला। आमखेडा येथील 2 आणि कंकराळा येथील एका घरातील 4 तोळे 3 ग्रॅम सोन्यासह 10,66,000 रुपये चोरांनी लंपास केले होते। त्यानंतर मिळालेल्या तक्रारीवरून पोलिसांनी मंगळवारी एकास अटक केली असून काल न्यायालयाने त्याला 3 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे। जिल्ह्यातील सन 2024-25 या शैक्षणिक वर्षात व्यावसायिक अभ्यासक्रमाकरिता राज्य सामायिक प्रवेश परीक्षेच्या आरक्षित जागेवर प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या अनुसूचित जाती, विजाभज, इमाव, विमाप्र या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य आहे। या प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी समितीकडे वेळेत अर्ज सादर केले नाहीत तर हे विद्यार्थी शैक्षणिक तसेच इतर लाभापासून वंचित राहतात। तरी ही बाब विचारात घेऊन दिनांक 12 एप्रिल ते 30 एप्रिल या कालावधीत जात प्रमाणपत्र पडताळणीसाठी विशेष मोहिमेचं आयोजन करण्यात आले आहे। जागतिक वारसा स्थळ दिनानिमित्त भारतीय पुरातत्व विभागाच्या वतीने काल देशातील तसेच विदेशातील पर्यटकांना जगप्रसिद्ध असलेल्या अजिंठा लेणीमध्ये अगदी मोफत प्रवेश देण्यात आला। यावेळी नागरिकांनी अजिंठा लेणीमध्ये गर्दी केली असून जवळपास 1200 पर्यटकांनी मोफत लेणी पाहण्याचा आनंद लुटलाय। श्री क्षेत्र निनाम येथील मानाच्या सासनकाठीचं आज वाडी रत्नागिरीकडे प्रस्थान होणार आहे। वाडी रत्नागिरी येथील श्री ज्योतिर्लिंग देवस्थान हे लाखो भाविकांचं श्रद्धास्थान आहे। वाडी रत्नागिरी चैत्र यात्रा 23 एप्रिलला संपन्न होणार असून या यात्रेत सहभागी होण्याकरिता अनेक मानाच्या सासनकाठ्या येत असतात। श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला या यात्रेत महत्त्वाचं स्थान असून गावकरी वर्षानुवर्षे पायी चालत सासनकाठी घेऊन वाडी रत्नागिरी येथे जातात। 23 आणि 24 एप्रिलला ही यात्रा पार पडून 25 एप्रिलला सासनकाठीचा श्री क्षेत्र निनामकडे परतीचा प्रवास सुरू होईल आणि 27 एप्रिलला सासनकाठीचे श्री क्षेत्र निनाम येथे सायंकाळी 5 वाजता आगमन होईल।
वेळ झाली या बातमीसह टॉप 10 मध्ये इथेच थांबायची. पाहत रहा न्यूज अनकट. धन्यवाद.